अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. अशा वाक्यांमध्ये क्रियेला होकार दिलेला असतो, त्यामध्ये नकारार्थी शब्द आलेले नसतात. उदाहरणार्थ, ही इज अ पुअर मॅन. नेगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये नॉट किंवा नो, नन, नथिंग, नेव्हर, नायदर, नॉर, नोबडी, नो वन अशा प्रकारचे शब्द आलेले असतात, त्या वाक्यांना नेगेटिव्ह सेंटेन्सेस नकारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, ही इज नॉट अ रिच मॅन. अफर्मेटिव्ह सेंटेन्स पासून नेगेटिव्ह सेंटेन्स बनवताना क्रियापदासोबत नॉट किंवा नकारार्थी शब्द वापरतात. वाक्यातील एखाद्या शब्दाच्या विरुद्धार्थाचे शब्द वापरून, उदाहरणार्थ क्रियापद, विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्यरचना करतात. वाक्याचा अर्थ बदलू दिला जात नाही. उदाहरणार्थ, आय एम हॅप्पी, मेक इट नेगेटिव्ह. आय एम हॅप्पी या वाक्याचे नेगेटिव्ह वाक्य बनवायचे झाल्यास आय एम हॅप्पी या वाक्यात प्रथमतः नकारार्थी शब्द वापरावा लागेल, म्हणजेच एम या क्रियापदानंतर नॉट लिहावा लागेल. आय एम नॉट अशा प्रकारे नॉट या नकारार्थी शब्दाचा वापर केल्यानंतर हॅप्पी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरावा लागेल. अशा प्रकारे आय एम नॉट अनहॅप्पी हे वाक्य तयार होईल. आय एम हॅप्पी, मी आनंदी आहे या वाक्याचे नेगेटिव्ह सेंटेन्स आय एम नॉट अनहॅप्पी, मी दुःखी नाही असे वाक्य तयार होईल. मी दुःखी नाही म्हणजेच मी आनंदी आहे अशी रचना तयार होते. वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही, तर तोच राहतो. अजून एक उदाहरण पाहूया. इट वॉज अन इझी क्वेश्चन. हा सोपा प्रश्न होता. या वाक्याचे नेगेटिव्ह बनवताना वॉज नंतर नॉट घ्यावे लागेल. इट वॉज नॉट अशी रचना केल्यानंतर इझीला विरुद्धार्थी शब्द डिफिकल्ट घेता येईल. अशा प्रकारे इट वॉज नॉट अ डिफिकल्ट क्वेश्चन हे वाक्य तयार होईल. म्हणजेच हा अवघड प्रश्न नव्हता, म्हणजेच हा सोपा प्रश्न होता. अशा प्रकारे आपल्याला नेगेटिव्ह वाक्य तयार करता येईल व वाक्याचा मूळ अर्थ पण बदलणार नाही. धिस इज अ स्मॉल थिंग याचे धिस इज नॉट अ बिग थिंग असे वाक्य बनवता येईल. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करताना अनेबल टू ऐवजी नॉट एबल टू, एम आर अनेबल टू ऐवजी कॅनॉट, वॉज वर अनेबल टू साठी कुड नॉट, ओनली साठी नन बट किंवा नथिंग बट, फेल टू ऐवजी डोंट, फेल टू ऐवजी डिड नॉट, रिफ्यूज टू ऐवजी वुड नॉट असे शब्द वापरून सुद्धा नेगेटिव्ह वाक्य बनवता येतात. उदाहरणार्थ, दे फेल टू नोटीस इट, मेक इट नेगेटिव्ह. या वाक्यात फेल टू ऐवजी आपण डिड नॉट वापरू शकतो. दे डिड नॉट नोटीस इट हे वाक्य तयार होईल. ओनली अ फूल कुड हॅव डन इट या वाक्यात ओनली ऐवजी नन बट वापरता येईल. नन बट अ फूल कुड हॅव डन इट. याशिवाय वाक्यांमध्ये डिग्री बदलून नो सूनर दॅन, अनलेस, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो यांचा वापर करून सुद्धा निगेटिव्ह वाक्यांची रचना करता येते. उदाहरणार्थ, दिल्ली इज अ कूलर दॅन मुंबई या वाक्यात डिग्री बदलून निगेटिव्ह वाक्य बनवता येईल. वरील कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करता येईल. उदाहरणार्थ, मुंबई इज नॉट ॲज कूल ॲज दिल्ली. ॲज सून ॲज द टीचर केम, ऑल द स्टुडंट्स स्टूड अप या वाक्यात नो सूनर दॅनची रचना करता येईल. उदाहरणार्थ, नो सूनर डीड द टीचर कम दॅन ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. इफ यू हेल्प मी आय शॅल हेल्प यू या वाक्यामध्ये अनलेसची रचना करता येईल. अनलेस यू हेल्प मी आय शॅल नॉट हेल्प यू. त्याचप्रमाणे नेगेटिव्ह सेंटेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करताना वाक्यातील नकारदर्शक शब्द काढून टाकावेत. त्यानंतर वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी म्हणजेच क्रियापद, विशेषण यांचा विरुद्धार्थी शब्द वापरावा. उदाहरणार्थ, ही इज नॉट केअरलेस, मेक इट अफर्मेटिव्ह. याचे अफर्मेटिव्ह बनवताना वाक्यातील नॉट काढून टाकावा लागेल व केअरलेस या शब्दाचा विरुद्धार्थी केअरफुल हा शब्द वापरावा लागेल. ही इज केअरफुल हे वाक्य तयार होईल. ही इज नॉट स्ट्रॉंग चे ही इज वीक हे वाक्य तयार होईल.
त्याचप्रमाणे आय डू नॉट सी डार्कनेस या वाक्यात डू नॉट ऐवजी फेल टूचा वापर करता येईल. आय फेल टू सी डार्कनेस हे वाक्य तयार होईल. ज्याप्रमाणे आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे नेगेटिव्ह वाक्य तयार केली त्याचप्रमाणे नेगेटिव्ह सेंटेन्स पासून अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण बनवू शकतो.